आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: काय श्री विष्णू म्हणजेच श्रीकृष्णजी कर्मदंड माफ करू शकतात? प्रश्न: काय श्री विष्णू उर्फ श्रीकृष्णजी 3 ताप नष्ट करू शकतात? जर करू शकत नसतील तर हे कबीर परमेश्वर एखादे उदाहरण सांगा, ज्यामुळे माझ्या शंकेचे निरसन होईल. उत्तर: हे धर्मदास, श्री विष्णू उर्फ श्रीकृष्णजी 3 ताप समाप्त करू शकत नाहीत. उदाहरण 1. ज्यावेळी श्री विष्णूजी यांनी नारद ऋषीला माकडाचे मुख लावले, तर नारदजी यांनी शाप दिला होता की, हे विष्णू, तू देखील एका जीवनात माझ्यासारखाच पृथ्वीवर स्त्री वियोगात भटकशील. नारदजी यांच्या शापामुळे श्री विष्णूचा जन्म श्री रामचंद्र रूपात अयोध्येचा राजा दशरथाच्या घरी झाला. नंतर वनवास झाला, सीतेचे अपहरण झाले. श्रीराम आपल्या पत्नीच्या वियोगाने व्याकुळ झाले. नंतर रावणाचा वध करून अयोध्येत आले. तेथून परत सीताजीला एका धोब्याच्या टोमण्यावरून घराच्या बाहेर काढले. शेवटपर्यंत राम आणि सीता पुन्हा एकत्र येऊ शकले नाहीत. शेवटच्या वेळी सीता पृथ्वीत सामावली. तसेच तिच्याच विरहामध्ये श्री रामचंद्र यांनी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली, म्हणजेच पाण्यात शरीराचा त्याग केला. उदाहरण 2. एकदा दुर्वासा ऋषी द्वारकेजवळच्या जंगलात काही काळ थांबले होते. द्वारकावासी भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणत्याही ऋषी किंवा संताला महत्त्व देत नव्हते. सर्वांना तुच्छ समजत होते. एके दिवशी काही द्वारकावासींना खोड कुरापत सुचली. विचार केला की दुर्वासा ऋषींची परीक्षा घेऊया. म्हटले जाते की हे त्रिकालदर्शी आहेत. असा विचार करून श्रीकृष्णजी यांचा पुत्र प्रद्युम्न याच्या पोटावर लोखंडाची छोटी कढई बांधून वरून कापूस लावून कापड बांधले. तसेच स्त्रीचे कपडे घालून आणि गर्भवती स्त्रीचे रूप घेतले. एका व्यक्तीला तिचा पती बनवले आणि 10-20 लोकांसह दुर्वासा ऋषींकडे गेले. ऋषीजींना नमस्कार करून म्हणाले, हे ऋषीजी, हे दोघे पती-पत्नी आहेत. यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती. आता प्रभूंनी त्यांची आशा पूर्ण केली आहे. हे उतावळे झाले आहेत. जाणू इच्छितात की या गर्भातून मुलगा होणार की मुलगी. तुमचा महिमा ऐकून आम्ही इथे आलो आहोत. दुर्वासा ऋषींना त्यांचा उद्देश समजला. तसेच ध्यानाद्वारे पाहिले तर सर्व रहस्य समजले आणि म्हणाले, या गर्भामुळे यादव कुळाचा नाश होईल. हे बोलते वेळी दुर्वासा ऋषींचे डोळे लाल झाले, चेहरा गंभीर झाला. सर्व व्यक्ती जे त्यांच्यासोबत गेले होते घाबरून द्वारकेत परतले. द्वारकेमधील वडीलधाऱ्या मंडळींना कळाले की मुलांनी दुर्वासा ऋषींसोबत थट्टा केली आहे, ज्या कारणाने ऋषीने यादव कुळ नष्ट होण्याचा शाप दिला आहे. ऋषीचे वचन टळू शकत नाही. काही बुद्धिमान व्यक्ती म्हणाल्या, आपला राजा श्रीकृष्णजी भगवान जे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासमोर ऋषी दुर्वासा काय मोठी आसामी आहे. चला श्रीकृष्ण भगवान यांना पूर्ण कथा सांगू, तसेच ऋषींच्या शापापासून वाचवण्याची प्रार्थना करू. द्वारकेतील मान्यवर व्यक्ती श्रीकृष्ण भगवान यांच्याकडे गेले. तसेच सर्व वृत्तांत म्हणजे घटना सांगितली. द्वारकावासियांना अतिचिंतेत पाहून श्रीकृष्णजी म्हणाले, तुम्ही चिंता का करत आहात? सर्व व्यक्तींनी सांगितले, ऋषीने शाप दिलेला आहे की या गर्भामुळे यादव वंशाचा नाश होईल. श्रीकृष्णजी म्हणाले, यावर उपाय आहे की जी लोखंडी कढई, वस्त्र आणि कापूस याद्वारे गर्भाचे नाटक केले होते, ते कपडे आणि कापूस जाळून राख करून टाका. तसेच लोखंडी कढई घासून चूर्ण करून प्रभास क्षेत्रातील यमुना नदीच्या पाण्यात सोडून द्या. सापही मरेल नि काठीही मोडणार नाही. जर गर्भाचे साहित्यच राहिले नाही तर यादव कुळाचा नाश कसा होईल? सर्व उपस्थित प्रजेने भगवान श्रीकृष्णाद्वारे सुचवलेल्या उपायाचे स्वागत केले आणि सुटकेचा श्वास सोडला. आपले धार्मिक गुरु श्रीकृष्णजी यांनी सांगितलेल्या विधीनुसार गर्भाच्या नाटकात वापरलेले कापूस आणि कपडे जाळून टाकले. लोखंडी कढई घासण्याचे काम प्रभास क्षेत्रात यमुना नदीच्या किनारी सुरू केले. काही व्यक्तींना काम सोपवले गेले. एका व्यक्तीला लोखंडी कढईचे कान म्हणजे समोरासमोर वरच्या बाजूला लावलेल्या वर्तुळाकार कड्या घासण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याने एक कान पूर्ण घासला, दुसरा थोडाच घासला होता. तोपर्यंत इतर लोकांनी पूर्ण कढई घासून आपले काम पूर्ण केले.
कान घासणाऱ्या व्यक्तीच्या मनात आले की मी मागे राहिलो आहे, हे लोक माझी चेष्टा करतील, म्हणून त्याने दुसरा कान, जो चारही बाजूंनी थोडा थोडा घासला होता, तो पाण्यात फेकून दिला. कान घासल्यामुळे चमकदार झाला होता. एका मोठ्या माशाने तो अन्नपदार्थ समजून खाऊन टाकला. एका बालिया नावाच्या शिकाऱ्याने तो मासा पकडला. तसेच तो कापल्यानंतर त्यात एक चमकदार धातूचा कान सापडला. तो कान घेऊन लोहार कारागिराकडे गेला. त्याने आपल्या धनुष्यासाठी त्या कानाच्या लोखंडाचा एक विषारी बाण बनवला. कढई घासल्यामुळे लोखंडाचे चूर्ण झाले होते. ते यमुना नदीमध्ये टाकले होते. त्या लोखंडी चूर्णाचे धारदार तीक्ष्ण पाने असलेले पात्यांसारखे गवत उगवले. त्या पाणकणिसासारख्या गवताचे पाते इतके धारदार होते, जर त्याला बोटाचा स्पर्श झाला तर बोट तुटून बाजूला होईल. आपल्या स्वतःला शापमुक्त समजून द्वारकेतील लोक आनंदाने निश्चिंत, बेफिकीर होऊन जगू लागले. काही वर्षांनंतर द्वारकेतील लोक लहान सहान मुद्द्यांवरून भांडून मरू लागले, वैर वाढू लागले, एकमेकांशी ईर्ष्या करू लागले. परस्पर वादातून दररोज 2-4 हत्या होऊ लागल्या. द्वारकापुरीमध्ये पूर्णपणे अशांततेचे वातावरण पसरले होते. वडीलधाऱ्यांच्या बोलण्याला कोणीही महत्त्व देत नव्हते. आपल्याच विचारात सूड उगवण्याची वाट पाहत होते. काही वडीलधारी मंडळी मिळून त्यांचे गुरु श्रीकृष्ण प्रभू यांच्याकडे गेले आणि म्हणाले की, हे प्रभू, नगरात काय पाप उगवले आहे माहीत नाही. परस्पर आपापसात भांडणे सुरू झाली आहेत. न्याय ऐकायला कोणीच तयार नाही. ते एकमेकांना इजा करण्याची संधी शोधत फिरत आहेत. संपूर्ण नगरात उपद्रव सुरू झाला आहे. कृपया याचे कारण व शांततेचे उपाय सांगा. श्रीकृष्ण प्रभूंनी थोडा वेळ विचार करून ध्यान लावून पाहिले तर त्यांना कळाले की दुर्वासा ऋषींनी दिलेला शाप फलदायी होत आहे. श्रीकृष्णजी यांनी द्वारकेतील उपस्थित त्या लोकांना सांगितले, हे द्वारकावासियांनो, ऋषी दुर्वासाने दिलेल्या शापाचा शाप देखील 3 तापांपैकी एक असतो. परिणाम आपणा सर्व यादवांवर दिसून येत आहे. यातून वाचण्याचा एकच उपाय आहे. सर्व द्वारकावासी पुरुषांनी प्रभास क्षेत्रात जाऊन यमुना नदीत स्नान करावे. आपण सर्व दुर्वासा ऋषींच्या शापातून पूर्णपणे मुक्त व्हाल. त्या व्यक्तींनी भगवान श्रीकृष्णजी यांचे आभार मानले व नमस्कार करून परतले. श्रीकृष्णजी यांनी दिलेला उपाय द्वारकेतील सर्व रहिवाशांना सांगितला. श्रीकृष्ण प्रभूंचा आदेश ऐकून सर्व यादव पुरुष आपल्या नवजात बालकांसह प्रभास क्षेत्राकडे निघाले. कुठे त्या मुलांवर शापाचा प्रभाव राहू नये म्हणून आपल्या त्याच दिवशी जन्मलेल्या मुलांना देखील स्नानासाठी शापमुक्त करण्यासाठी सोबत घेऊन गेले. यमुनेमध्ये स्नान करून बाहेर येऊन आपापसात युद्ध करू लागले. अगोदर शापमुक्त होण्याच्या उद्देशाने यमुनेच्या पाण्यात स्नान करत होते. बाहेर पडताच तेथेच एकमेकांना युद्ध करीत असलेलं पाहून आपल्या नातेवाईकांच्या बाजूने भांडू लागले. गर्भाच्या सोंगात वापरल्या गेलेल्या लोखंडी कढाईच्या भुकटीपासून उगवलेल्या पाणकणिसाचे गवत, जे तीक्ष्ण धारयुक्त पात्यांसारखे होते, उपटून एक दुसऱ्याला मारू लागले. शापाच्या प्रभावाने पाणकणसाच्या पानांनी तलवारीसारखेच काम केले. गवताच्या पानांनी एकमेकांची मान कापली. श्री विष्णू पुराण 5वा अंश अध्याय 37 पान क्रमांक 413 वर लिहिले आहे की कढईच्या लोखंडी भुकटीपासून तयार झालेल्या पाणकणिसाला श्रीकृष्णजी यांनी उपटले तर ते मुसळ बनले. श्रीकृष्णजी यांनी देखील त्या मुसळाने यादवांना मारले. अशा प्रकारे 56 कोटी यादवांचा विनाश झाला. भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रात जाऊन दुपारच्या वेळी एका झाडाखाली विश्रांती घेत होते. पहुडलेल्या श्रीकृष्णजी यांनी आपला एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला होता. त्यामुळे उजव्या पायाचा तळवा स्पष्ट दिसत होता. उजव्या पायाच्या तळव्यावर पद्म होते, जे खूप चमकदार होते. त्यातून प्रकाश येत होता. पद्म तळव्याच्या त्वचेच्या आत एक चमकदार डोळ्याच्या आकाराचे चिन्ह मोसप्रमाणे जन्मजात होते. भगवान श्रीकृष्ण ज्या झाडाखाली विश्राम करत होते त्या झाडाच्या फांद्या 3 बाजूंनी जमिनीला स्पर्श करत होत्या. बालिया नावाचा शिकारी आपल्या उद्देशाने सकाळपासून भक्ष्याच्या शोधात फिरत होता. त्या दिवशी कोणतीच शिकार त्याच्या हाती लागली नव्हती. बालिया शिकाऱ्याने त्या दिवशी तोच बाण घेतला होता जो गर्भाच्या सोंगामध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडी कढईच्या कानापासून बनवला होता, जो माशापासून प्राप्त झाला होता. तो बाण विषारी बनवलेला होता.
भक्ष्याच्या शोधात बालिया शिकारी दैवी संयोगाने त्या झाडाजवळ आला आणि काळजीपूर्वक शिकार शोधू लागला. त्याला श्रीकृष्णजी यांच्या तळव्यावरील पद्म चमकताना दिसले. शिकाराला वाटले की हा हरणाचा डोळा चमकत आहे. दिवसभर शिकार न मिळाल्याने व्यथित झालेल्या शिकाऱ्याने हरणाचा डोळा समजून त्याच पद्माला लक्ष्य बनवून तो विषारी बाण सोडला. बाण श्रीकृष्णजी यांच्या पायाच्या तळव्यावर लागला. वेदनेने श्रीकृष्णजी यांच्या मुखातून निघाले, "अरे देवा, मेलो!" मनुष्याचा किंचाळणारा आवाज ऐकून शिकाऱ्याला समजले की त्याचा विषारी बाण एखाद्या मनुष्याला लागला आहे. पलीकडे जाऊन बघतो तर द्वारकेचे राजा श्रीकृष्ण पाय पकडून वेदनेने व्याकुळ झाले होते. शिकारी म्हणाला, "हे राजन, मला क्षमा करा. आपल्या या पायाच्या तळव्याची चमक मला हरणाच्या डोळ्यासारखी वाटली. प्रभू, मी आपल्याला जाणून बुजून मारले नाही. माझी चूक झाली आहे. प्रभू, कृपया या अपराध्याला क्षमा करा." दीनानाथ शिकाऱ्याला त्याच्या दुष्कृत्यामुळे अत्यंत व्यथित झालेले पाहून श्रीकृष्ण म्हणाले, "हे बालिया, तुझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही. हे तर तुझे नि माझे मागच्या जन्माचे देणे घेणे होते. ते आज संपले. त्रेतायुगात तू सुग्रीवाचा भाऊ बाली होतास. मी रामचंद्र रूपात राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला होता. त्यावेळी झाडाचा आडोसा घेऊन मी तुला फसवून मारले होते. तोच बदला आज तू माझ्याकडून घेतला आहेस. आपण जावे." त्या शिकाऱ्याने द्वारकेला जाऊन श्रीकृष्ण जखमी झाल्याची सूचना दिली. पांडव आले आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार सर्व यादवांच्या मृतदेहांचे अंतिम संस्कार केले. द्वारकेतील स्त्रियांना आपल्यासोबत घेऊन जावे, तसेच राज्य सोडून हिमालयात तपश्चर्या करून प्राण त्यागण्याचा आदेश श्रीकृष्णाने पांडवांना दिला होता. श्रीकृष्णजी यांचाही अंतिम संस्कार पांडवांनी केला. जेथे श्रीकृष्णजी यांचा देह जमिनीत समाधिस्थ केला तेथे श्रीकृष्णजी यांचे मंदिर बांधले आहे, ज्याला द्वारकाधीश मंदिर म्हटले जाते. निष्कर्ष. उपरोक्त उल्लेखानुसार निष्कर्ष निघतो: 1. श्री विष्णू अर्थात त्यांचा अवतार श्री रामचंद्र आणि श्री कृष्णचंद्र हे 3 ताप म्हणजे शाप इत्यादी मिटवू शकत नाहीत. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे संपूर्ण यादव कुळ म्हणजे श्रीकृष्णजी यांचे पुत्र, नातू इत्यादी सर्व श्रीकृष्णजी यांच्या समोर आपापसात लढाई करून मरण पावले. श्रीकृष्णजी कोणताच बचाव करू शकले नाहीत. 2. भगवान विष्णूला केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागते. ते पापकर्मांची शिक्षा नष्ट करू शकत नाहीत, कारण हे भगवान पूर्ण परमात्मा नाहीत, सर्व शक्तिमान नाहीत. या भगवानांची म्हणजे श्री विष्णू, श्री शिव, श्री ब्रह्मा यांची उपासना करणाऱ्यांनाही पापकर्मांची शिक्षा भोगावीच लागते. पापकर्माची शिक्षा नष्ट होत नाही. केवळ पूर्ण परमात्मा यांच्या भक्तीनेच साधकाचे पाप माफ होतात. याचा पुरावा यजुर्वेदातील अध्याय 8 मंत्र 13 मध्ये आहे. 3. श्रीकृष्णाने स्वतः पापनाश किंवा शाप नष्ट करण्याची पद्धत सांगितली, जी निरुपयोगी ठरली. जे संत, ऋषी व गुरुजन श्री विष्णू व श्री शिव यांचे साधक आहेत, त्यांच्याद्वारे सांगितला गेलेला कष्ट निवारणाचा विधी लाभदायक कसा होऊ शकतो? जसे श्रीकृष्णजी यांनी यादवांना सांगितले की तुम्ही यमुना नदीच्या पाण्यात स्नान करा, म्हणजे तुम्ही दुर्वासा ऋषींच्या शापातून मुक्त व्हाल. श्रीकृष्णजी यांनी सांगितलेल्या पद्धतीने शापाचा नाश तर नाही झाला, पण यादवांचा नाश अवश्य झाला. गंगा, यमुना किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या पाण्यात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो, असे सांगून दिशाभूल करणारे गुरु कितपत खरे आहेत याचा विचार करा. अर्थात ते व्यर्थ आहे, फक्त फसवणूक आहे. शास्त्रविधिरहित साधना करवून अनुयायांचे जीवन व्यर्थ करणे आहे आणि स्वतः महापापाचे भागीदार बनून कठोर नरकात जाण्याची तयारी आहे. 4. नारद ऋषी यांनी श्री विष्णूला शाप दिला. तो शाप श्री विष्णूला राजा दशरथाच्या घरी अयोध्येत श्री रामचंद्रांच्या रूपात जन्म घेऊन भोगावा लागला. श्री विष्णू नारदांच्या शापाचा म्हणजे 3 तापांचा नाश करू शकले नाहीत.